माफ करा, पण ह्यात तिचा काहीच दोष नाहीये. दोष नाही असं कसं म्हणता तुम्ही? ते काही साधे सुधे फोटो नव्हते. मनुच्या जे काही घडलं त्याचा आणि नीरजाच्या लग्नाचा काय संबंध आहे? नीरजाचं आयुष्य वेगळं आहे. हो, ते तुमच्या सुनेशी जोडलं गेलंय ना. आणि लग्न म्हणजे काय नुसतं नवरा बायकोशी संबंधित असतं असं नाही. अहो, लग्न म्हणजे दोन घरं एकत्र येतात आणि आम्हाला अशा घराशी संबंधच ठेवायचा नाहीये. मलाही हे लग्न करायचं नाही. अभि, मनु भेटली होती. काका त्या मला फक्त घरून गेला नाहीत तर प्रेमाने माझी चौकशी केली, मला धीर दिला आणि मला सांगितलं त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्यासारख्या म्हणजे? तेच तर काका. वसुमती त्यांच्या बोलण्यात एक खंत जाणवत होती. त्यांना काहीतरी खुपतंय, त्यांचं काहीतरी हर आहे किंवा मनात एखादी जुनी जखम आहे जी अजूनही ठसठसते असं वाटलं. आणि त्यांच्या या वेदनेला ते माझ्या मार्फत वाट करून देतात असं काहीच मला नीट सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की, यावेळी त्यांचे डोळे खरं बोलत होते. तुला त्याला खोलीत नेऊन तिचा फोटो दाखवायची काय गरज होती? अगाची काय बोलते सुहे? मी हे सगळं मुद्दामून केलं? अगं कधी ना कधी कुठे ना कुठे हे बाहेर येणारच होतं ना. बरं झालं आत्ताच काय ते क्लिअर झालं. त्या मुलाची मेंटॅलिटी तरी समजली. मला ना अशा मुलांशी ना लग्नच करायचं नाहीये. तर ना काहीच समजेन असं झालं आता. हे प्रकरण आपल्याला कुठपर्यंत नेणार आहे तेच कळत नाहीये. कसं तोंड देणार होत आपण ह्या सगळ्याला? मी तुम्हाला उघडं पाडू शकते, मला माझं तोंड उघडायला लावू नका. धमकी देतेस मला? मला वसू, आता तुझ्या समोर जो देवराज उभा आहे त्याहीपेक्षा तो खूप वेगळा आहे. पण तुला माहित नाही मी काय करू शकतो आणि काय नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही देवराज. म्हणूनच तुम्हाला तुमची कामं करण्यासाठी तुमच्या बायकोला वसुमती, का तुमचा अहंकार दुखावला गेला म्हणून ओरडलात? देवराज, हे घर माझं आहे, कारण मी जर नसते तर हे घर उभंच राहिलं नसतं. लक्षात ठेवा. हे सगळं काय चाललंय ना, खरंच मला काही कळत नाही. सर, आता सगळं काही नीट होईल. तुम्ही फक्त एक करा, म्हणजे माझं सांगणं जर तुम्हाला पटणार असेल तर मी तुम्हाला सांगते. बोल. सर, तुम्ही मनस्विनी मॅडमना भेटा, त्यांचं नीट सगळं सविस्तर ऐकून घ्या. मुख्य म्हणजे त्यांना काय म्हणायचंय ना ते समजून घ्या. सर, काय चूक काय बरोबर काहीच कळत नाहीये, कशाचंच उतरत नाहीये. माझ्या समोर फक्त प्रश्न आहेत. एकीकडे मी कोर्टात साक्ष दिली म्हणून घरचे सगळे माझ्या विरोधात आहेत आणि गंमत म्हणजे जे माझ्या विरोधात आहेत असं मी समजत होते ते माझ्या बाजूने उभे राहिलेत. काय चाललंय हे चांगलं आहे की वाईट? मनात प्रश्नांचा भोरा गरगरतो. वसुमती राऊतांनी माझ्या पाठीवर हात ठेवला, मला प्रोत्साहन दिलं. त्यांचे ते डोळे, त्यातली विना सल पाहून असं वाटलं आता माघार घेता येणार नाही. इथून पुढचा मार्ग खूप कठीण असेल, कळतंय मला. असंख्य अडचणी येणार आहेत, पण आता मी मागे फिरू शकणार नाही. मी मागे फिरणार नाही.